कडनं नागपूर रामटेक मिळून माननीय कृपालजी तुमार यांचं नाव आणि आपल्या भाऊंचं नाव आलं। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपले जे माजी आमदार आहेत गोंदियाचे राजूभाऊ जैन त्यांचं नाव आलं। मग तिघजण आम्ही बसलो। मग आम्ही चार जण परत त्याचे फोटो पण आम्ही तुम्हाला पाठवले, ते बसलो। काल व्यवस्थेकरता सर्व पक्षांचे कार्यकर्ते बसलो। नाराजी आमच्यात तर दिसत नाही, अजून कुठे दिसले असेल तर नाव सांगा। परत तुम्ही शहराचा नाही, राज्याचा प्रश्न, राज्याचा शहर स्तरावर हा मेळावा होणार आहे। तिकीट देणे, सीटा सोडणे काय असेल हा प्रश्न आमच्या स्तराचा आहे। आम्ही आपला विषय शिवसेना आपल्या नेत्यांसमोर सांगेल, राष्ट्रवादी आपल्या नेत्यांसमोर सांगेल, भाजप आपल्या नेत्यांसमोर सांगेल। तुम्हाला काय सांगू? आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की महायुतीचा मेळावा 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात राहणार आहेत। त्या मेळाव्याला सर्व आमदार, आजी आमदार, माजी आमदार, सर्व खासदार, आजी खासदार, माजी खासदार, सर्व जिल्ह्याचे, सर्व शहरांचे, सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, माननीय आणि याला राज्यातनं वक्ता म्हणून आपल्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत माननीय चित्राताई वाघ या प्रमुख वक्त्या म्हणून महाराष्ट्रातनं येणार आहेत। तिन्ही पक्षांनी आपल्या मंडल स्तरावरच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं निमंत्रण दिलं आहे। जवळपास 2,500 ते 3,000 कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि या मेळाव्यानी सगळे कार्यकर्ते, सर्व पक्षांचे 14 पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित राहून हा मेळावा होणार आहे। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माननीय कवाडे सरांचा पक्ष असेल, माननीय आठवले साहेबांचा RPI असेल, माननीय सुलेखाताईंचा पक्ष असेल, इतर जे छोटे मोठे पक्ष असेल, 14 पक्ष या महायुतीत आहेत। या सगळ्यांचा मिळून हा मेळावा आहे। हा मेळावा आम्ही सगळेजण मिळून यशस्वी करणार आहोत। त्याचकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून याला उत्तम प्रसिद्धी द्यावी, एवढीच विनंती करायला आम्ही सगळेजण आलो आहोत। एवढं बोलून माझं बोलणं संपवतो। आपले काही प्रश्न असतील आम्ही सगळेजण आहोत। सर्व प्रमुख नेते जिल्ह्याचे, नागपूर जिल्ह्यामध्ये शहर आणि जिल्हा हे सगळेजण राहणार आहेत। एक समन्वयाकरता तो मेळावा आहे। मोदी साहेबांचे 10 वर्ष आणि आता माननीय शिंदे साहेब, अजित पवार साहेब, देवेंद्रजी यांच्या सरकारने जे काही काम केलं या बाबतीतली माहिती असा त्या मेळाव्याची भाषणाची थीम असणार आहे। माननीय तुमाने साहेब राहणार आहे। राज्याच्या समन्वय समितीने चित्रा वाघ यांचं नाव पाठवलं, त्या प्रमुख वक्त्या राहणार आहेत। आमचे सर्व जिल्हाध्यक्ष बोलणार आहेत। त्यामुळे एक समन्वयाचा मेळावा 2,500-3,000 सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा। आम्ही या मेळाव्याकरता माननीय कवाडे साहेबांना विनंती करणार आहोत। आम्ही या मेळाव्याकरता माननीय आपल्या सुलेखाताई कुमार यांना विनंती करणार आहोत, त्यांनी पण इथे यावं। त्यांची प्रमुख भाषणं होतील अशी मला आशा आहे। आम्ही त्यांच्या अध्यक्षांशी पण बोललो आहे, माझं फोनवर पण बोलणं आलं आहे। त्यामुळे एकंदरीत समन्वयाच्या भूमिकेतनं चांगल्या विजयाच्या वातावरणात 45+ जे काही आमचा नारा आहे या तिन्ही पक्ष, या 14 पक्षांचा मिळून त्या 45+ नाऱ्याकरता हा जो समन्वयाचा मेळावा आहे तो त्या दिवशी होईल। हा आमच्या सगळ्यांचा एकत्रित पहिला मेळावा आहे। लोकसभेला अजून वेळ आहे। आता पहिले बजेट येणार आहे, महाराष्ट्राचं अधिवेशन आहे। त्यामुळे लोकसभेचं ज्या नारा फोडू द्या तुम्हाला सगळ्यांना सांग। आमची एक संपर्क, कम्युनिकेशन, ओळख पाळख, सोबत राहू त्या एकामेकाची सगळं कळतं। त्यामुळे हा मेळावा आहे। त्याच्यानंतर मंडल स्तरावर म्हणजे विधानसभा स्तरावर होणार आहे। त्याच्या आधी विभाग स्तरावर म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग असाही मेळावा होणार। टप्प्याटप्प्याने याची एक समन्वय समिती मुंबईला आहे। ते जसं ठरवतील तसं आमची समन्वय समिती नागपूरला आहे। त्या पद्धतीने सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सर्व शिवसेनेचे नेते, सर्व भाजपचे नेते समन्वय करून ते सगळे कार्यक्रम पुढे पार पाडतात। भाजपचे शहराध्यक्ष आणि
आमची एक कार्यकारिणी आहे, ते तिथे आहेत आणि माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष नरखेडला भाजपची कार्यकारिणी सुरू आहे तिथे आहे.